पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत, तर वाशिमच्या पोहरादेवी बंजारा समाज इथे नागरा संग्रहालयाचं उद्घाटन ते करणार आहेत। त्यानंतर मोदी ठाण्यामध्ये येतील आणि त्यांच्या हस्ते 32,800 कोटी रुपयांच्या वेगवेगळ्या कामांचं भूमिपूजन आणि योजनांचा शुभारंभ होणार आहे। तसंच मुंबईतल्या मेट्रो 3च्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन देखील होणार आहे। आरती बीकेसी असा हा मेट्रोचा तिसरा टप्पा आजपासून सुरू होतोय। संध्याकाळी 6 वाजता मेट्रो 3च्या लोकार्पणाचा कार्यक्रम होणार आहे। मात्र मुंबईतल्या मेट्रोचा हा कार्यक्रम ठाण्यामध्येच पार पडणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी ठाण्यातच मुंबई मेट्रो 3ला हिरवा झेंडा दाखवणार आहेत। एकीकडे काही कामं ही पूर्ण झालेली आहेत, त्या कामांचं उद्घाटन होत आहे। तर आधी पोहरादेवीमध्ये नगारा संग्रहालयाचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होईल। यावेळेला बंजारा समाजाला उद्देशून मोदी काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तर वाशिमसाठी अजून कोणत्या योजनांची घोषणा करतात हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आचारसंहिता लागण्यापूर्वी उद्घाटनांचा आणि वेगवेगळ्या पायाभरणी कार्यक्रमांचा धडाका आपण पाहतो आहोत आणि त्यासाठी तब्बल जर पाहिलं तर 60 ते 70 हजार कोटी अशा स्वरूपात योजनांसाठी लागणारा खर्च आहे आणि त्यावरतीच आज मोदी हे भाष्य करताना पाहायला मिळतील। अधिक माहिती घेऊयात। अक्षय कुडकेलवार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत थेट पोहरादेवी इथून। अक्षय, आजचा अतिशय महत्त्वाचा दौरा असणार आहे पंतप्रधानांचा। काय स्वरूपाची अपेक्षा बंजारा समाजाला आहे आणि येत्या काळातल्या राजकीय स्थितीवरती कशा स्वरूपाचं भाष्य असू शकेल? प्रज्ञा, आपण जर बघितलं तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे ज्या वेळेवर या ठिकाणी येत आहेत, तर आपल्याला माहिती आहे की राज्यात आता विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या आहे। कुठल्याही दिवशी राज्याला विधानसभेची आचारसंहिता लागू होईल, अशा पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत। त्यामुळे ते फक्त बंजारा बांधवांसाठीच नाही तर महाराष्ट्रातील तमाम मतदारांसाठी काय संदेश देतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या आपण पोहरादेवीला ज्या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमस्थळी आहोत आणि भव्य अशी आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। देशाच्या विविध कानाकोपऱ्यातनं साधारण बंजारा बांधव जे आहे ते या ठिकाणी येतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। हा भव्य असा पंडाल देखील या ठिकाणी लाखोंच्या संख्येनं बंजारा बांधव या सभेला उपस्थित राहू शकतील अशा पद्धतीचा पंडाल या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। दुसरीकडे आपण जर बघितलं तर बंजारा समाजातला एक नगारा भवन असेल, त्यासोबतच इथे सेवालाल महाराजांचं समाधीस्थळ असेल, याचा तीर्थक्षेत्र विकास योजनेतनं मोठा निधी मिळालेला आहे। मात्र केंद्राच्या अनुषंगानं बंजारा समाजांच्या व्हॅलिडिटी असेल, त्यासोबतच नॉन क्रिमी लेअर असेल, याचे अनेक प्रश्न हे प्रलंबित आहेत। त्या मागण्या देखील संजय राठोड यांच्याकडनं त्यांच्या भाषणातनं नरेंद्र मोदी यांच्यासमोर ठेवण्यात येईल आणि या अनुषंगानं काही नरेंद्र मोदी एक मोठी घोषणा करतात का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। बंजारा समाजासाठी आणि एकूणच राजकीयदृष्ट्या आपण जर बघितलं तर नरेंद्र मोदी यांचा या बंजारा समाजाची जी काशीव म्हणून पोहरादेवी ओळखली जाते, या ठिकाणी येणं एक महत्त्वाचं आहे। महत्त्वाचं यासाठी आहे कारण राज्यात आपण जर बघितलं त्यासोबतच देशात आपण बघितलं तर ही संख्या 10 कोटीपर्यंत आहे आणि अशा पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींनी या ठिकाणी येणं हे बंजारा समाजासाठी देखील एक मोठी गोष्ट मानली जाते आणि त्या अनुषंगानं बंजारा बांधवांसाठी काही वेगळी घोषणा मोदींच्या माध्यमातून होते का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच। तर एकीकडे 56,000 कोटींचे जवळजवळ जे प्रोजेक्ट्स आहेत ते खरं तर ते लोकांच्या नावे करत आहेत आणि त्याचबरोबरीनं आज ते बंजारा समाजासाठी काय बोलतात हे पाहणे महत्त्वाचं ठरेल। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी अक्षय।